ह्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही मँगो शिरा नक्की ट्राय करून बघा. तर या पद्धतीने तुम्ही जर ट्राय करून बघितलं तर अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा अगदी फसणार नाही असा होतो. नमस्कार, मी मीनाक्षी विनोद किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मँगो शिरा बघतो. त्यासाठी मी एक आंबा, काजू बदामाचे काप, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर आपण आधी आंबा कट करून घेऊया आणि त्याचा पल्प बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कट देऊन त्याचा व्यवस्थित असं मिक्सरमध्ये पल्प फिरवून घेणार आहे. तर व्यवस्थित असं मी कट करून पल्प फिरवून घेतलाय. तर मी इथं कढई ठेवली, त्यात मी 2 चमचे तूप टाकले. इथं तुपाचा वापर केलेला आहे. अगदी छान असं गरम झालं ना तूप, तर त्यात आपण हे काजू बदाम जे आहेत ते ड्रायफ्रुट्स आपण थोडेसे तळून घेऊया. अगदी 2 मिनिटात ते परतवून घ्यायचे. थोडेसे गुलाबीसर रंग आला पाहिजे म्हणजे कुरकुरीत लागतात. तर त्या पद्धतीने मी इथं ते परतवून घेते. अगदी 2 मिनिटानंतर लगेच काढून घ्यायचे. अगदी थोडासा रंग पण बदलला पाहिजे. त्याचा जास्त रंग बदलला तर ते खरपूस लागू शकतात. त्यासाठी थोड्याच रंगावरती आपण परतवून घ्यायचे. तर आता त्याच कढईत आपण रवा भाजून घेऊया. तर मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक किंवा जाड रवा कोणताही घेऊ शकता. मी तर बारीक रव्याचा वापर केलाय. अगदी 2 मिनिटं असं व्यवस्थित मंद आचेवरती आपण तो परतून घेऊया. तोपर्यंत पाणी सुद्धा मी गरम व्हायला ठेवलंय. तुम्ही बघू शकता रव्याचाही कलर बदलला, तर आपण त्यात ते पाणी टाकून घेऊया. रव्याच्या 3 पट पाणी लागतं. तर सध्या मी तर 2.5 पट पाणी आधी वापरून घेते, कारण मँगो पल्प सुद्धा पातळ आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमी लागू शकतं. तुम्ही अंदाजाने घेऊन बघू शकता. तर आता त्यात साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. अगदी झटपट असं होतो हा रवा आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीमध्ये ही एक अगदी छान अशी रेसिपी आहे. तर तो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे. कुठेही गाठी राहिल्या नाही पाहिजेत. तर ते अगदी व्यवस्थित मिक्स झालं की आपण त्यात मँगो पल्प टाकून घेऊ. इथे जवळजवळ अर्धी वाटी मँगो पल्प झालेला आहे त्याचा. तर तो आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता अगदी नॅचरली असा पिवळा धमक रंग आलेला आहे त्या मँगो शिऱ्याला. तुम्ही बघू शकता. अगदी अप्रतिम असा लागतो चवीला सुद्धा. अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे कुठेही गुठळ्या राहणार नाहीत आणि चवीला सुद्धा छान लागेल. तर त्यात आपण आता ते काजू बदामाचे जे काप तळून घेतले ते टाकून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुमचा हा मँगो शिरा अगदी तयार आहे. अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी. 2 मिनिटं आपण त्याला आंब्याला थोडंसं शिजवून देतोय. थोडीशी मी इथे 1 चमचा विलायची पावडर टाकली आहे. ती सुद्धा मिक्स करून घेऊ. विलायची पावडर स्वाद चांगला यावा त्यासाठी मी इथे टाकलेली आहे. तुम्ही केशर सुद्धा वापरू शकता, पण अगदी नॅचरल कलर येतो त्याच्यामुळे मी इथे काही केशर वगैरे वापरलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता अगदी असं अप्रतिम असं झालं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.